नमस्कार. हवामान अंदाज आणि शेतीविषयक माहिती या YouTube चॅनलमध्ये मी दादा सुखाने सर्वांचे स्वागत करत आहे. येत्या 48 तासापर्यंत किंवा त्याच्या पुढचा अंदाज पाहूया. एकंदरीत 4 दिवसाचा अंदाज पाहूया. 4 दिवसामध्ये 24 तासानंतर पावसाला सुरुवात होणारी जे हे आहे जागा आहे, कोणत्या भागात कोणत्या पद्धतीने कसा पाऊस पडणार आहे ते पाहूया. नंदुरबार, साक्री, शिरपूर ह्या भागामध्ये मालेगाव, चाळीसगाव ह्या भागात उष्णता वाढणार आहे आणि स्थानिक वातावरण बनवून हलक्याच्या पावसाची गडगडती पावसाची शक्यता आहे. तिथून दक्षिणकडे आपण सरकत असताना वैजापूर, श्रीरामपूर, नाशिकचा पट्टा ह्या भागामध्ये स्थानिक वातावरण बनवून हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे. आणि तिथून दक्षिणेकडे घोटी, अकोले, जैनूर, मुरबाड हे जे आहे ह्या पट्ट्यातून खेड, लोणावळा, पुणे, भोर, महाड, नीरा, सातारा, चिपळूण, पैठण आणि इकडे अहिल्यानगरचा थोडासा भाग ह्या जो पट्ट्यामध्ये आहे हा पट्ट्यामध्ये मध्यम ते जोरदार वादळी वारे असे पाऊस पडायची शक्यता आहे. आणि त्यानंतर इकडे पूर्वेकडे पाहायला गेलं तर पूर्वेकडे सुद्धा वैजापूर, छत्रपती संभाजीनगर आणि श्रीरामपूर, पैठण हा जो पट्टा आहे ह्या पट्ट्यात सुद्धा उष्णता वाढण्याची शक्यता आहे. आणि चाळीसगाव, शेगाव, बुलढाणा ह्याही पट्ट्यात उष्णता वाढून हलक्या मध्यम म्हणजे स्थानिक वातावरण बळ झालं तर पावसाची शक्यता आहे. बुलढाणा, जाफराबाद ह्या भागात सुद्धा अकोला या भागात प्रचंड अशी उष्णता वाढायची शक्यता आहे. अकोला, अचलपूर, अमरावती, यवतमाळ ह्या भागात 42-43 सेल्सिअस आरवीचा परिसर 42 ते 43 सेल्सिअस पर्यंत तापमान वाढ होण्याची शक्यता आहे. विदर्भ पट्ट्यात सुद्धा तापमान वाढ होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी काही अंशी 1-2 ठिकाणी क्वचित स्थानिक वातावरण बळ झालं तर गडगडाटी पाऊस निर्माण होण्याची शक्यता आहे विदर्भ पट्ट्यामध्ये. इकडे चंद्रपूर, गडचिरोली ह्या पट्ट्यामध्ये सुद्धा स्थानिक वातावरण बळ निर्माण झालं तर पाऊस होण्याची शक्यता आहे. पांढरकवडा, आदिलाबाद आणि इकडे निर्मल, उमरखेड, पुसाड या भागात सुद्धा तापमान वाढ 40 ते 41 सेल्सिअस आहे. त्या ठिकाणी ढगाळ हवामान दुपारनंतर व स्थानिक वातावरण बळ झालं तर पावसाची शक्यता आहे. हिंगोलीचा परिसर आणि अकोला, मेखर, जुन्नर, परभणी, नांदेड ह्या भागातून तापमान वाढ आहे. पावसाची शक्यता कमी आहे. नांदेड, नायगाव, अहमदपूर, डिगलोर, उदगीर ह्या भागातून स्थानिक वातावरण बळ निर्माण झालं तर पावसाची शक्यता आहे. परळी, मजलगाव, परभणी, बीड, कलम, बीडचा काही परिसर तसेच पैठण, जामखेड आणि करमाळा, बार्शी, धाराशिव हे जे पट्ट्यात ह्या पट्ट्यात सुद्धा उष्णता वाढ आहे. आणि करमाळा, बार्शी, धाराशिव, इंदापूर, पंढरपूर ह्या पट्ट्यात स्थानिक वातावरण बळ निर्माण झालं तर पावसाची शक्यता आहे. आता जसे दक्षिणेकडे येईल तसं नलदुर्ग, सोलापूरचा परिसर ह्या पट्ट्यामध्ये जोरदार पाऊस, मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. चडचण, जत, पंढरपूरचा दक्षिण पश्चिम भाग या भागातून सुद्धा मेघगर्जनेसह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. संपूर्ण जत तालुका जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. आणि तसेच इकडे मिरज तालुक्यामध्ये दक्षिण भागातला कर्नाटकाचा उत्तर भाग मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता काही वेळासाठी. आणि इकडे कोल्हापूरचा परिसर आहे जे मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे वादळी वाऱ्यासहित. कणकवली पट्टा, राजापूर
आणि इकडं पाटण, चिपळूण, सातारापर्यंत मध्यम ते जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. रत्नागिरी परिसरात सुद्धा हलका मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. जसं दक्षिणेकडे येईल सिंधुदुर्ग पट्ट्यामध्ये सावंतवाडी, निपाणी या पट्ट्यात अ, मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वाटत आहे. गोवाचा पट्टा, बेळगाव या पट्ट्यामध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. वादळी वारा, मुसळधार पाऊस होण्याची शक्यता दिसून येते. त्यानंतर कर्नाटकचा अ, भाग, उत्तर भागातून जोरदार ते काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. विजापूर ते बागलकोट पट्ट्यात मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. म्हणजे एकंदरीत संपूर्ण कर्नाटकामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. आणि 4 दिवसामध्ये मान्सूनला योग्य असं वातावरण निर्माण होऊन अरबी समुद्रामध्ये मुसळधार पावसाची शक्यता दाखवत आहे. म्हणजे पावसासाठी वातावरण चांगलं झालेलं आहे. म्हणजे अनुकूल असं परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि इकडे बंगालच्या उपसागरामध्ये इथेही चांगले वातावरण निर्माण झालेले आहे. लवकरच मान्सूनला अनुकूल अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या हे मान्सूनपूर्व पावसाचे ढग दिसत आहेत आणि तिथून पुढे हळूहळू मान्सून सुद्धा समुद्रातून सक्रिय होण्याची शक्यता वाटत आहे. असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला. धन्यवाद.